हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. बँकॉकच्या दिशेने गेलेल्या तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात सुखरूप परतला. विमानतळ परिसरामधून अपहरण केल्याचा दावा होता. मित्रांसोबत बाहेर गेल्याची सावंतांची स्पष्टोक्ती. पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला. प्रकरणामध्ये पुढील कार्यवाहीसाठी अपहरणाचा गुन्हा दाखल. मात्र आता चौकशी अंती तानाजी सावंत तक्रार मागे घेणार का याकडे लक्ष. मुलासोबत कोणताही वाद नाही. मुलगा अचानक का निघून गेला मला माहिती नाही. तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता. तानाजी सावंतांची प्रतिक्रिया. घरातून भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला. तसंच सावंतांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर आरोप. आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी मंत्रालयात बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार याकडे लक्ष. मागील बैठकीला ते गैरहजर राहिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर. दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला जाणार. परळी हायजॅक होतेय. पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं. आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम. आमदार सुरेश धस यांचा टोला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचं सीसीटीव्ही समोर. धाराशिवच्या वाशीमधील चौकातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात. केंद्रावर कलम 144 लागू. गैरप्रकार टाळण्यासाठी अजामीन पात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती. सोन्याच्या दरामध्ये 2,430 रुपयांची उसळी. प्रतितोळा सोनं 88,100 रुपयांवर. आर्थिक अनिश्चिततेमुळे दराचा उच्चांक.